नमस्कार, माझे नाव मावळे लक्ष्मण महादेव. मी ग्रामपंचायत पाटणचे लोकनियुक्त सरपंच. दिनांक 22/7/2025 वार बुधवार सकाळी 10 वाजता दीपक सुरेश खाडे हा मुलगा आपल्या मोठ्या भावासोबत म्हणजे विकास सुरेश खाडे याच्यासोबत आता वड्यामध्ये असणारी मोटार काढण्यासाठी आला होता. परंतु मुसळधार पाऊस असल्यामुळे आणि वड्याला भरपूर महापूर येत होता. मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे त्यांना वाटतं की आपली मोटार वाहून जाईल. वाहून न जाण्यापेक्षा त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोटार बाहेर काढत असताना त्याचा हा लहान भाऊ या प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याचा मोठा भाऊ बाजूला गेला आणि त्याचा लहान भाऊ म्हटलं की दादा मी घरी जातो. त्याला वाटलं बा असा लहान भाऊ कपडे वगैरे काढून झाले, मोटर काढून झाले, नंतर तो वरती घरी गेला असेल म्हणून हा मोठा भाऊ पाहण्यासाठी वरती घरी आला. तर घरी आल्यानंतर पाहिलं तर हा लहान भाऊ घरामध्ये नव्हता. तो पुन्हा पळत खाली आला तर त्याचे कपडे, मोबाईल आणि बुटं ह्या वड्याच्याच कडेला होती. तेव्हा त्यानं कळलं की आपला हा भाऊ ह्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. मग नंतर त्यांनी आरडाओरडाचा सुरू केला. तर आजूबाजूला असणारी लोक, गावची लोक काम करत होती. लोक आल्यानंतर इकडे तिकडे पाहत होतं तर कुठेच सापडलं नाही. तर त्यामुळे मोठी दुःखद घटना घडलेली आहे. मग ही घटना घडल्यानंतर त्यांनी मला कॉल केला. नंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन असे पवार साहेबांना सांगितलं की आमच्या पिंपरी या गावामध्ये दीपक सुरेश खाडे हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेला आहे. तेव्हा पोलीस प्रशासन आणि आपले तहसीलदार साहेब तारण सर हेही या घटनास्थळी येऊन पाहणी करून आणि आज या ठिकाणी NDRF टीम येऊन हे शोध कार्य सुरू आहे. गेले 2 दिवस झाले अजूनही त्याचा तपास चालू आहे. अद्यापपर्यंत त्याची बॉडी आम्हाला भेटलेली नाही.